महाभारत संपलं, युद्ध संपलं, शंख शांत झाले, रथ थांबले, धूळ खाली बसली. पण एक प्रश्न अजूनही हवेत तरंगत राहिला की हे सगळे नेमकं कशासाठी घडलं? राज्यासाठी, सत्तेसाठी, अहंकारासाठी की नात्यांसाठी? जितकं महाभारत वाचत जातो तितकं जाणवतं की महाभारत हे युद्धाचं पुस्तक नाही, ते नात्यांचा शवविच्छेदन आहे. प्रत्येक नातं उघडून दाखवत ते आपल्याला विचारत राहतं की तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करत होतात का, की फक्त एकमेकांचा उपयोग करत होता? धृतराष्ट्राने दुर्योधनावर प्रेम केलं, पण त्या प्रेमात न्याय नव्हता. जिथे न्याय मरतो तिथे प्रेमही फार काळ जिवंत राहत नाही. गांधारीने पतीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधली, पण मुलाच्या चुकीवरही तीच पट्टी कायम राहिली. कधी कधी अतिनिष्ठाही नातं वाचवू शकत नाही. भीष्मांनी वचन जपलं, पण त्या एका वचनासाठी कित्येक आयुष्यांचं सुख गमावलं. नात्यांमध्ये शब्द पाळण्यापेक्षा माणूस जपणं अधिक महत्वाचं असतं.